खरीप 2024 प्रलंबित पीक विम्यासाठी आजपासून आमरण उपोषण सुरू। 48 तासात रक्कम न मिळाल्यास उपोषण तीव्र होणार। संग्रामपूर खरीप हंगाम 2024 अंतर्गत पीक विमा योजनेबाबत जळगाव, जामोद, संग्रामपूर व शेगाव या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन व विमा कंपनीच्या दिरंगाई विरोधात आज गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी कृषी कार्यालय संग्रामपूर येथे प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे। 24 खरीप प्रलंबित पीक विम्यासंदर्भात कालपासून 1 जानेवारीपासून वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केली। याआधीसुद्धा 8 डिसेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत आम्ही या प्रलंबित पीक विम्यासंदर्भात आमरण उपोषणाला बसलो होतो, परंतु त्या ठिकाणी आम्हाला फक्त लेखी आश्वासन दिले गेले आहे। प्रत्यक्षात त्यांनी कुठलीही कृती त्या ठिकाणी केलेली नाही। शेतकऱ्यांचे खाते अजूनही रिकामेच आहेत। तीच परिस्थिती आहे। शेतकऱ्यांवर फार मोठा संकट उद्भवलेला आहे। जर खरीप 2024च्या प्रलंबित पीक विम्याला जर 1 वर्ष होत असतील तर हे प्रशासन काय करत आहे, हे शासन काय करत आहे, हा गंभीर सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही जर येत्या 48 तासात जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर याचे परिणाम फार वाईट होतील। संग्रामपूर कोण्या स्थितीवर असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही, कारण की शेतकऱ्यांचा प्रचंड असा रोष या शासनावरती, प्रशासनावरती फार मोठा आलेला आहे। त्यामुळे तात्काळ याची दखल घेतली गेली पाहिजे, अन्यथा याचे परिणाम अत्यंत गंभीर होतील आणि वाईट होतील।